आजपासून नंतर तसं म्हणायचं नाही. आणि विचार केला तर आपण सगळे अनाथच आहोत. कोण आहे आपल्या इथे सांगा? मुलगी आपली आहे का? मुलगा आपला आहे का? पती आहे का? पत्नी आहे का? नाही. अरे ज्याचे त्याचे कर्म फेडण्यासाठी ते त्याचं कार्य करत आहे. फक्त हे आपल्याला भास आहे. जसं स्वप्नात आपल्याला कोणतीही गोष्ट खरी वाटते आणि जागृत झाल्याच्या नंतर, स्वप्नाच्या बाहेर आल्याच्या नंतर आपले डोळे उघडतात की काही खरं नव्हतं, हे स्वप्न होतं. मग हे स्वप्नच आहे. आपण स्वप्नातच जगत आहोत. आपल्या इथं काहीही नाही, कोणी कोणाचं नाही. तो परमेश्वर आपला आहे, ती शक्ती आपली आहे. शिव आणि शक्ती आपले माता पिता आहे. आपण कधीही अनाथ नाही. आपल्यासोबत अष्टप्रहर आपल्यासोबत ते राहत असतात. ना त्यांचा जन्म आहे ना त्यांचा मृत्यू आहे. आपण कधीही अनाथ होत नाही. आणि ते आपण भटकत आहोत, त्यांची जाणीव नाही ना आपल्याला, त्यामुळे आपण भटकत आहोत. आपण मनामध्ये विचार केला ते शिव आणि शक्ती माझे पिता आहेत, माता पिता आहेत आणि त्यांचा परिवार